परमेश्वराय नमो नमः। ओम पती परमेश्वराय नमो नमः। या आश्रमाच्या दिशेनं पावलं पडल्यानंतर मनाला समाधान वाटते, कारण ज्या कर्तव्यासाठी लखपतीनं माझं आगमन झालं ते कर्तव्य म्हणजे स्वामींच्या चरणाचे धुळीकण मस्तकी चर्चित करावे, मंगलमय आशीर्वाद मिळवावा। आणि हे कर्तव्य जर कमी पूर्ण केलं नसेल तर कुठेतरी चुकल्याचा वाद होत राहणार आहे। याच्यासाठी आपण आपलं कर्तव्य पूर्ण करावं, कर्तव्य पूर्ण करावं। आपली वार्या आपल्या शरीरी होते, मंगलमय अशा त्याचा आशीर्वाद देऊन अधीर मनाचं समाधान करा। पती परमेश्वर मानून या दोन जणांची सेवा केल्याशिवाय मी माझं कुठचंही कर्तव्य हाती घेत नाही। आणि आजही लखपतीनं या चरणाशी नाव घेण्यासाठी तयार झाले। अर्थात तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा, आमच्या पाठीशी ठेवा, आमच्या पाठीशी ठेवा। आणि म्हणून या आश्रमाच्या ठिकाणी मी सदैव तुमची सेवा करत राहील, सदैव सेवा करत राहील। तू
तुमच्या चरणाशी विलगण्यासाठी तयार झाले. तुमच्या संपूर्ण देहाचं मी अवलोकन करते. तुम्ही विचारी आहात. काय बरं असं घडलंय म्हणून तुम्ही आचार्य विचारी आहात. कळेल का मला? योग्य झाली बघे. या आश्रमात प्रसंग जो घडला तो फार आगळा आणि वेगळा. आश्रमात आमचा मित्र राजा शूप राजा शूप मित्र भेटीसाठी आला. अगदी मित्र भेट कडकडून असावी. सहज मित्राच्या मनात एक शंका होती. ती शंका त्याला आमच्या समोर उपस्थित केली. अशी कोणती बरं? सांग. विश्वात क्षत्रिय श्रेष्ठ की ब्राह्मण श्रेष्ठ? स्वामी हे हो काय विचारताय? अखिल विश्व चराचराच्या ठाई लहान मुलाला जरी विचारलं असेल तर ते मूल सांगू शकेल. या अखिल विश्वात ब्राह्मण श्रेष्ठ आहेत हे अखिल विश्वाला ज्ञात आहे. शंका मित्राची हीच होती. काय निरसन आम्ही अशाच प्रकारे केलं. मग राजा शुपाला ते पचलं नाही. का म्हणून? त्याच्या मते विश्वात क्षत्रिय श्रेष्ठ आहे. दोघांनी आपापली बाजू मांडली. शब्दानं शब्द वाढला. शब्दानं शब्द वाढला की नाही? शब्दाचा रूपांतर संघर्षात झालं. अरे बापरे. या नदीचीचा क्रोध अनावत झाला. तक्षणी एका मुष्टी प्राणाला त्याला मी भूमीवर पडलो. स्वामी हे तुमच्याकडून घडलं पण याची वाच्यता अखिल विश्व चराचराच्या ठाई कोणत्या तऱ्हेने होणार याची कल्पना आहे का? यावर तोही शांत बसला नाही. म्हणजे हाती असलेला वज्राचा प्राण त्याने आमच्या मस्तकावर केला आणि जाताना प्रतिज्ञा करून गेलाय. एक ना एक दिवस क्षत्रियाचं तत्व काय आहे हे तुला मी पटवून देईन. पण झाला तो प्रसंग. का गेला तो प्रसंग. अगदी खरं आहे. पण सांप्रतच्या परिस्थितीत या प्रसंगाचं दुःख करण्यापेक्षा शिष्यगणाला अगदी खरं आहे. मला कळत आहे पण भाऊजींच्या मुखातून निघणारे शब्द जाता जाता बाहेर पडले होते. न जाणून प्रेम होतो न भविष्य ते काही सांगता येणार नाही तेही विसरून जाते. पण अखिल विश्व चराचराच्या ठाई ते पटवून द्यायचं आहे की ब्राह्मण श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी आपण झटायचं आहे. अगदी सत्य आहे. मी शेवटपर्यंत माझ्या मतावर ठाम आहे. मी शेवटपर्यंत माझ्या तत्वावर ठाम आहे. माझ्या समोर कुणी येऊ दे. मी झटतोय मी भांडतोय तो व्यक्तिगत नव्हे. मी झटतोय तो तत्वासाठी आणि झटतोय. तत्वासाठी भांडण असायलाच हवं. आणि या तत्वाच्या भांडणात ब्रह्मतत्व श्रेष्ठ आहे. राजा शूपला पटवून दिलंय. अखिल विश्वाला सुद्धा पटेल. अगदी काही हरकत नाही. आपल्याला ते पटवूनच द्यायचंय. थोर गरिबी छळी जीवाला, थोर गरिबी छळी जीवाला, थोर गरिबी छळी जीवाला. ही नदी या संसारा, ही नदी या संसारा. थोर गरिबी छळी जीवाला, थोर गरिबी छळी जीवाला, थोर गरिबी छळी जीवाला. असं कोणतं पाप माझ्या हातून घडलं होतं आणि त्या पापाचं प्रायश्चित्त करण्याकरता देवा या अशा अनंत यातना माझ्या देहाला देण्याकरता तयार झाला. देवा मी तरी म्हटलंय पूर्व जन्माच्या पापाची फळं येणाऱ्या पुढील जन्मात प्रत्येक काळी माणसाला भोगावी लागतात. एवढं घोर पातक या बाबराच्या हातून घडलं. या पातकातून सुतराई होण्याकरता माझ्याजवळ कोणता मार्गच नाही का? जिथं जिथं दाखवल तिथं तिथं माझा धिक्कार केला जातो. ज्याच्या वाटेने दाखवल तिथं येणारा प्रत्येक
प्राणी मात्र माझ्याकडे कुमाराला पाहतोय आणि माझी तवानी घाल्याकरता निघाला होतोय. या सर्वांच्यातून वाहणारा हा रक्तभाव कलाकार हा तुझे वाहनाला पाहिल्यानंतर प्रत्येक जण नाक धरून मुठीत पळण्याकरता तयार होईल. एकसारखा या साऱ्या समाजानं ज्याला टाकून दिला अशा पद्धतीने हा बरोबर कुणाचे तरी दुःखी स्वर ऐकू येते. अगदी मी तरी याचे ठीक आहे. तू पाहूया ते. प्रणाम. अहो ऐकलात का हो? आश्रमाच्या द्वारावर ब्राह्मण श्रेष्ठांचं आगमन झालं. चला. देवी नदीची वैता नतमस्तक. तो कैलासीचा फळादेव अवघायताचं कल्याण करू. आश्रमात आपलं स्वागत आहे. या तुम्ही माझं स्वागत करण्याकरता तयार झाला. या माझ्या सर्वांगाचं निरीक्षण केल्यानंतर हा समाज माझ्याकडे तुच्छतेने पाहण्याकरता तयार होतो आणि तुम्ही या विप्राला तुमच्या या सदनापर्यंत बोलण्याचं कर्तव्य करता. आम्ही आपली योग्यता जाणतो. आम्ही आपल्या वयाचा मान सन्मान करतो आणि म्हणून अगदी आदरानं आम्ही आपल्याला आश्रमात माझ्या वयाचा तुम्ही मान सन्मान केला पण माझ्या सर्वांगाचं निरीक्षण करा. या सर्वांगातून एक आणि हा रोग दुर्धर्माला दंडा जेणेकरून या समाजात मला कुणी जवळ घेत नाही. सारे माझ्यापासून लांब पाण्याचं कर्तव्य करतात आणि तुम्ही मला या तुमच्या आश्रमाच्या ठिकाणी बोलवण्याचं कर्तव्य करता. म्हणजे तुमचा हा रोग संसर्गजन्य आहे. संसर्गजन्य तुम्ही अगदी आशेनं आमच्यापर्यंत आलात. नेत्रा तुमच्या आमच्याबद्दल आशा दिसते. आम्ही काय आपल्याला मदत करायची? माझ्या मनात हे तुम्ही चालीला ऐकले होते तैसेची पाहिले असं माझ्या मनाला वाटतं. माझ्या सर्वांगाला जगेला हा सुंदर आधार जर बरा व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही एका महत्वाने मला मार्ग सांगितला. मार्ग कोणता असेल तर या सर्वांगाचा आधार दूर करण्याकरता मला हवंय ते मांस. आपल्याला ज्ञात आहे, आपल्याला दिसतंय हा आश्रम आहे. तो सुद्धा दबीचित. सारे शिष्यगणित शिक्षा अभ्यास घेतात आणि असं असताना अहो आमच्या आश्रमाच्या आजूबाजूस या परिसरात शिकार होत नाही. मांसाहार भक्षण केलं जात नाही. शिजविलं जात नाही. आणि असं असतं तुमचा हा रोग दूर होण्यासाठी आम्ही हा उपाय कसा काय करू शकतो? हे विठ्ठला तुमच्या द्वारावर आशाभूत बदलाला पाहण्याकरता मी तयार झालो. मी जेव्हा इथे येण्याकरता तयार झालो तेव्हा तुम्ही माझं स्वागत केलं. त्या पद्धतीने तुम्ही मला बोललं आणि म्हणाला सांगा तुमची काय इच्छा मी परिपूर्ण करावी. ब्रह्मवाक्य जनार्दना ब्राह्मणाच्या मुखातील शब्द या विश्वाच्या पाठीवर सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. ते केव्हाही असत्य झालेले नाही. नव्हे तर या ब्राह्मणाच्या मुखातून निघणारे शब्द म्हणजे पाषाणावरची लेख आहे. जाणतोय ती आम्ही. पुसती जाणार नाही. आम्ही नक्की जाणतोय. तुमच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द तुम्ही सत्य करणार की नाही. ब्राह्मणाच्या मुखातून निघणारी रसवंती सरस्वती हो. तिला विटाळण्याचा अधिकार देवतांना सुद्धा नाही. आम्ही तुमची इच्छा जरूर पूर्ण करू. तुम्ही म्हणाला तुमची इच्छा परिपूर्ण करीन पण ठासून ठामपणे तुम्ही सांगत नाही. याचा अर्थ तुम्ही माझी इच्छा परिपूर्ण करू शकत नाही. आणि जर तुम्ही इच्छा माझी परिपूर्ण करत असाल या त्या शिवशंकराला साक्ष ठेवा आणि भरवशाच्या शब्दात वचनाचा हात हाकू द्या आणि सांगा तुमची इच्छा मी परिपूर्ण करू. हे शब्द तुमच्या मुखातून
हे वचन तुमच्या मुखात ऐकल्यानंतर शिव शंभूला साक्ष ठेवू नदीची आपल्याला वचन देतोय तुमची इच्छा आणि ज्या रोगाला तुम्ही पीडित आहात ही तुमची व्याधी दूर होण्यासाठी तुमची इच्छा नदीची पूर्ण करेल. ओम नमः शिवाय. माझ्या मनात समाधान झाले. आशेचा किरण माझ्या नेत्रासमोर मला दिसू लागला. शंकर बसा. या तुमच्या आदर विद्याचा सन्मानाचा मी काही करतो. त्याच्या इच्छेच्या परिपूर्णतेसाठी मी अंतर्ग्रहात जाते आणि यांना पाणी घेऊन येते. तुम्ही मला वचन दिले पण माझी इच्छा अजून तुम्ही जाणून घेतलेली नाही. ऐकूया. इच्छा आहे का मला मांसाहार करायचा पण कुणाचा मला व्याघ्राचं मांस मला व्याघ्राचं मांस. विठ्ठलराव, अहो एखादा हिंसक सापळाचा मांस आम्ही तुम्हाला नक्की दिलं असतं. बरं आम्ही ते शिजविलं नसतं. पण निदान कच्चं मांस तरी आम्ही तुमच्या स्वाधीन केलं असतं. पण एका जिवंत व्याघ्राचं मांस तुम्हाला भक्षण करण्यासाठी हवंय. कसं शक्य आहे? अगं आई, कसं शक्य आहे? तुला हात का दिला? काय झालं? ही प्रश्नाची इच्छा आहे. त्यांना हवंय. का? त्यांना हवंय ते जिवंत व्याघ्राचं मांस. हे कसं शक्य आहे? अहो, आम्ही जर का मांस त्यांना देण्याचे कर्तव्य केलं, जिवंत व्याघ्राचं जर का मांस देण्यासाठी आम्ही तयार झालो, तर ते पाप नाही का आमच्या हातून घडलं जाणार आहे? नाही. मग त्यांच्या इच्छेची परिपूर्णता कशी काय होणार आहे? जिवंत व्याघ्राचं मांस पचविण्याची ताकद विश्वात एकाच व्यक्तीला आहे. विश्वात एकाच देवतेला आहे. विप्रश्रेष्ठ दिलेलं वचन मी पूर्ण करेन. व्याघ्रांचा मांस मी तुम्हाला देईन. सांगा भक्षण कराल ना? माझ्या समोर त्या व्याघ्राचं मांस शिजवाल ना? मी तुम्हाला व्याघ्राचं मांस देईन. सांगा सत्याची ताकद आहे का तुमच्या? मी देईन तुम्हाला मांस. सांगा खाल का माझ्या समोर? कराल का भक्षण माझ्या समोर? सांगा विप्रश्रेष्ठ, मी देईन तुम्हाला मांस. सांगा कराल का भक्षण? नाही करू शकत तुम्ही नाही करू शकत. पण मी तुम्हाला ओळखतोय. मी तुम्हाला जाणतोय. मी तुम्हाला देव म्हणून आम्हाला नतमस्तक झाला. पण या विश्वाच्या ठिकाणी या ब्रह्मतत्वाला आणि या पातिव्रत्य तेजाला वैकुंठीचा नारायणाचा ओळखला. ब्राह्मणाच्या रूपानं आम्ही आलो आणि आपल्याकडं मांसाहार मागितला. मी देईन पण आपण तो भक्षण कराल का? अखेर वैकुंठीच्या नारायणाला प्रत्यक्षानं आपल्या रूपात यावं लागलं. हे दधीची महल, मी आपली कसोटी घेण्यासाठीच इथं आलो होतो. कसोटीत तुम्ही उतराई ठरला, पण माझं येणं सहज नव्हे, नव्हे. तर मुद्दाम आहे. राजा शुभ अर्थात ब्रह्मपुत्र आपले परम मित्र ना. नक्की. मग याच परम मित्रांसमवेत ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ हा वाद उद्भवला. देवा, म्हणजे या वादावरून जी शुभ राजाच्या नाकावर मी जो मुष्टी प्रहार केला याची चर्चा अगदी वैकुंठापर्यंत पोहोचली म्हणायला हरकत नाही. तुम्ही मृत्यूलोकात घडवितात त्याची झळ पहिल्यांदा वैकुंठाला बसते. मी तुम्हाला सांगतो, अर्थात ब्राह्मण आणि क्षत्रिय वाद तुमचा, पण वाद कुठपर्यंत पोहोचला? शिवतत्व आणि नारायण तत्व. नक्की. या विश्वाच्या ठिकाणी शिवश्रेष्ठ
म्हणजे नारायण हा क्षत्रियांच्या बाजूने आहे आणि शिव हे ब्राह्मणांच्या ब्रह्मतत्वाच्या बाजूने आहे, मान्य आहे मला. पण दधीची महंत, आपला जन्म कुठल्या कुलात झाला? आमचा जन्म ब्राह्मण कुळात झाला. आपली पितृदेवता? आमची पितृदेवता चौवन भार्गव. चवन भार्गव ऋषी आपली पितृदेवता. आपली आई कोण? माता सुकन्या. माता सुकन्या कुणाच्या कन्या? राजा शर्यती. म्हणजे एका क्षत्रियाच्या कन्या केवळ आपल्या आई होय, आपली मातोश्री होय. नक्की. म्हणजे तुमच्या घरात, तुमच्या गृहात, तुमच्या आश्रमात ब्राह्मण आणि क्षत्रिय कन्या लग्न करून एकत्र राहत